नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मे महिना संपत आलेला आहे आणि शेअर बाजाराला वर जाण्यासाठी काही केल्या ट्रिगर मिळत नाहीये. मोठमोठ्या ब्लॉक डील्स होत आहेत. अनेक ठिकाणी बडे गुंतवणूकदार बाजारातून आपला नफा काढून बाजूला होत आहेत. हे नेमकं काय सुरू आहे याविषयी आपल्याला बोलायचं आहे. मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. सलग दुसऱ्या दिवशी बाजाराच्या निर्देशांकामध्ये विक्रीचा जोर होता. निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये पुन्हा एकदा घसरण झाली. घसरणीची तीव्रता मात्र आटोक्यात होती. निफ्टी दिवस अखेर 70 अंक घसरून 24,800 च्या खाली बंद झाला, तर सेन्सेक्स 180 अंक घसरून 81,300 च्या जवळ बंद झाला. सलग दुसऱ्या दिवशी मिड कॅप शेअर्स मध्ये फारशी घसरण झाली नाही. मिड कॅप शेअर्सचा निर्देशांक निफ्टी मिड कॅप 122 अंकांनी खाली आला. भारतीय आयुर्विमा कंपनी अर्थात LICला चौथ्या तिमाहीमध्ये झालेल्या 34% नफ्यामुळे बाजार कंपनीवर खुश झालाय. त्यामुळे आज सकाळी बाजार उघडताच LICचा शेअर तब्बल 8% वधारला. अनेक दिवस 850 रुपयांच्या आसपास अडकलेल्या LICच्या शेअरनं बुधवारी 930 ची पातळी ओलांडली. LIC सोबत इतर विमा कंपन्यांचे शेअर देखील तेजीत होते. बेलराईज इंडस्ट्रीजचा शेअर बुधवारी 100 रुपये किमतीवर लिस्ट झाला. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये शेअरनं गुंतवणूकदारांना 11% नफा करून दिला. गेल्या आठवड्यात आलेल्या या IPOला बाजारानं जोरदार प्रतिसाद दिला होता. कंपनी ऑटो अँसेलरी क्षेत्रामध्ये अग्रगण्य कंपनी आहे. IPOद्वारे बेलराईजनं 2,150 कोटी रुपये उभे केलेले आहेत. त्यातील काही भाग कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचं कंपनीचे MD श्रीकांत बडवे यांनी NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलेलं होतं. राष्ट्रीय शेअर बाजाराचा म्हणजे NSEच्या IPOला सशर्त परवानगी देण्याच्या हालचाली सुरू असल्यानं आता अनलिस्टेड कंपन्यांच्या मार्केटमध्ये NSEचं एकूण मूल्य गगनाला भिडलेलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार NSEच्या एका शेअरची किंमत 2,000च्या घरात पोहोचली असून एकूण व्हॅल्युएशन 5 लाख कोटींच्या वर गेलेलं आहे. यंदा आयकर परतावा भरण्याची मुदत थेट 1.5 महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे. यंदा नव्या ITR फॉर्म्समध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. त्यासाठी आयकर विभागाच्या सूचनेनुसार संगणकीय व्यवस्थेत आवश्यक ते बदल करण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे रिटर्न फाईल करण्याची मुदत यंदा 15 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ITCच्या शेअर्समध्ये बुधवारी मोठी उलथापालथ झाली. ब्रिटिश अमेरिकन टोबॅको अर्थात BATनं बुधवारी ITC मधील 2.3% हिस्सा विकला. या हिस्सा विक्रीतून BATनं साधारणपणे 11,000 कोटी रुपये मिळवलेले आहेत. हिस्सा विक्रीसाठी 400 रुपयांची किमान किंमत ठरवण्यात आलेली होती. इंडिगो पेंट्सच्या शेअरची संख्या पोर्टफोलिओमध्ये वाढवण्याचा सल्ला दौलत कॅपिटलनं दिलेला आहे. कंपनीची चौथ्या तिमाहीतील कामगिरी दमदार आहे, पण भविष्यामध्ये मागणी कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे घसरण झाल्यास पोर्टफोलिओत इंडिगो पेंटचे शेअर वाढवावेत असं दौलत कॅपिटलचं म्हणणं आहे. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा एकदा घसरला. गेल्या 3 दिवसात एका डॉलरचा भाव 85 रुपयांच्या खाली आला होता, पण या चढाईला आज ब्रेक लागला आणि 28 पैसे घसरून 85 रुपये 33 पैशांवर स्थिरावला. आणि इलॉन मस्क यांची स्टारलिंक ही सॅटेलाइट इंटरनेट सेवा भारतामध्ये येत्या काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात स्टारलिंक 30 ते 40 हजार कॉर्पोरेट ग्राहकांना ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज असेल. स्टारलिंकद्वारे ग्राहकांना 600 ते 700 Gbps वेगानं इंटरनेट सेवा दिली जाईल. ज्यांना ही सेवा हवी आहे त्यांना पहिल्यांदा इन्स्टॉलेशनसाठी किमान 20 ते 50,000 रुपये खर्च येणार आहे. बाजारामध्ये नेहमीच 2 मतप्रवाह असतात, एक तेजी करणारा, दुसरा मंदी करणारा. गेल्या 3 आठवड्यांचा विचार केला तर ज्यांना बाजार वर जाईल असं वाटतंय ते म्हणतायत निफ्टी 24,500 च्या खाली जात नाहीये, आणि ज्यांना मंदी येईल असं वाटतंय ते म्हणतायत की बाजार 25,000च्या वर जात नाहीये. अशा दोन्ही मतप्रवाहांचा अर्थ लावण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दौलत कॅपिटलचे डायरेक्टर रिसर्च केदार कदम. केदारजी, तुमचं मनी टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. पहिला प्रश्न, बाजार एकाच रेंजमध्ये अडकण्याची नेमकी कारण काय दिसत आहेत? सर्वप्रथम आपण बघतोय की आपण
तो का अडकलाय यापेक्षा तो वर जात नाहीये त्याची कारण आपण बघू. तर एक तर कॉर्पोरेट स्लोडाऊन आपण जे बघतोय, अर्निंग्स मध्ये जे स्लोडाऊन आलेलं आहे गेल्या 2 ते 3 क्वार्टर्स मध्ये. इकॉनॉमिकली ही मॅक्रो डेटा येतात, जे रिडिंग्स येत आहेत, जीडीपी, IIP, हे सगळे मिक्स रिडिंग्स आहेत. तर हे 2 प्रामुख्याने कारण आहेत की बाजार एका रेंजमध्ये स्टक आहे. त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर जिओपॉलिटिकल जे फॅक्टर्स आहेत, म्हणजे ट्रम्पचे टॅरिफ रिलेटेड टँट्रम्स असतील किंवा रशिया युक्रेन वॉर किंवा अजून काही ज्या जिओपॉलिटिकल रिस्क आहेत त्याही मार्केटवरती वे ऑन होत आहेत. आणि मुख्य म्हणजे जर आपण बघितलं तर जे FIIs फ्लोज इंडियामध्ये येत होते त्यांना सडनली फारच ब्रेक लागलेला आहे. तर तेही महत्वाचं कारण आहे. सो FIIs फ्लो न आल्यामुळे काय होतं की बाजारातला पैसा हा तिथल्या तिथेच फिरत राहिलेला आहे. म्हणजे जस्ट एक एक्सचेंज ऑफ ओनरशिप इन शेअर्स असं होतं. तर बाजाराला एक उसळी मिळायला FIIचं परत येणं, अर्निंग्स मध्ये पुन्हा एकदा अपटिक होणं आणि इकॉनॉमी पुन्हा एकदा ऍसिलेटेड पाथवर जाणं, ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत जर मार्केटला या रेंजमधून बाहेर पडायचं असेल तर. कोणत्याही दिशेने जर बाजार जायचा असेल, म्हणजे डाऊन साईड असेल किंवा अप साईड असेल, तुमचं प्रेडिक्शन काय आहे की बाजार याच्या पुढे करेक्शन मोडमध्ये जाईल का पुन्हा एकदा तेजी आपल्याला बघायला मिळेल येत्या काही महिन्यांमध्ये जर बोलायचं झालं तर? मला शॉर्ट टर्म मध्ये बघितलं तर मला मार्केट अपसाईडला जाण्यासाठी फार कारणं दिसत नाहीयेत. जे सध्या मार्केट आहे म्हणतोय आपण, जे एका रेंजमध्ये आहे, तर ते कदाचित ही रेंज तोडून खाली सुद्धा जाऊ शकतं. पण निश्चितच काही अपसाईड ट्रिगर आहेत का नियर टर्म मध्ये की मार्केट ही रेंज तोडून पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरू करेल. तर ऍटलिस्ट पुढचे 1 ते 2 क्वार्टर मला तरी मार्केटमध्ये थोडी मंदीच वाटते. बरं, म्हणजे प्रामुख्याने काही कारण नाहीये की मार्केट वर जाईल एकदम. बरं, तुम्ही ट्रिगरचा उल्लेख केला म्हणून बाजारासाठी कोणते ट्रिगर्स आहेत असं तुम्हाला वाटतंय की जे सेन्सेक्स आणि निफ्टी वर किंवा खाली आणू शकतात? सो प्रामुख्याने मी जे पहिले 2 ट्रिगर्स तुम्हाला सांगितले की अर्निंग्स रिकव्हरी किंवा अर्निंग्स ग्रोथ ट्रॅजेक्टरी. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर पहिले 4 वर्ष गेले 18 to 23, म्हणजे आपली अर्निंग्स ग्रोथ ही हाय डबल डिजिट मध्ये 18 to 19% आसपास होते, जी आता खाली येऊन सिंगल डिजिट मध्ये आलेली आहे. तर ही जी अर्निंग्स डिसेलरेशन झालेलं आहे ते पुन्हा एकदा त्या हाय डबल डिजिट ट्रेजेक्टरीमध्ये जाणं फार महत्वाचं आहे मार्केटला वर जाण्यासाठी. त्याच्यानंतर आपला जो जीडीपी ग्रोथ आहे तोही आता फोरकास्ट केला जातोय 6.4च्या आसपास. तो ऑब्व्हियसली इतर देशांच्या तुलनेमध्ये आपला हा जीडीपी ग्रोथ रेट हा नक्कीच जास्त आहे. बट तरी त्याची सस्टेनेबिलिटी आणि त्याच्यामध्ये अजून थोडं अपसाईड ट्रिगर मिळू शकतं का, हाही महत्वाचा भाग राहील. आणि जसं मी म्हटलं की FIIचा फ्लो हा पुन्हा एकदा भारतामध्ये येणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आता जर आपण YTD बेसिसवरती कम्पेअर केलं तर भारतामध्ये तितकासा फ्लो आला नाही, रादर 15.5 बिलियनचा आउटफ्लो झालेला आहे सो फार. आणि याचा जर परिणाम तुम्ही बघितला तर उदाहरण द्यायचं झालं तर ब्राझील हे सध्याच्या परिस्थितीत इमर्जिंग मार्केट्समध्ये बेस्ट परफॉर्मिंग मार्केट आहे, ज्याच्यामध्ये इयर टू डेट बेसिसवरती अराउंड 16 ते 17% रिटर्न आलेले आहे. त्याच्यानंतर अजूनही MSCI इमर्जिंग मार्केट आपण जर बघितलं त्याच्यामध्ये 10.5% वाढ झालेली आहे. व्हाईल इंडियामध्ये ऑन अ YTD बेसिस आपले रिटर्न फक्त 4.5% आहे. सो जे हे FII फंड्सचं जे डायव्हर्जन आहे इतर इमर्जिंग मार्केट्समध्ये त्याचाही आपल्या बाजाराला कुठेतरी फटका पडताना दिसतोय. सो FIIचं रिटर्न हाही एक महत्वाचा भाग राहील. बरं, आता आपण पावसाबद्दल बोलूया. मान्सून वेळेच्या खूप आधी दाखल झालेला आहे, मात्र मान्सून आधीच दाखल झालं ना, सिमेंट सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर गेल्या 2 दिवसांपासून खाली आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तुम्हाला स्पेसिफिकली सिमेंट सेक्टर बद्दल काय वाटतं? ऍक्च्युली डायरेक्टली आपण जर कोरिलेशन बघायचं गेलात तर मान्सूनमध्ये काय होतं, बऱ्याचशा कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीजला ब्रेक लागतो किंवा एक थोडी स्लोडाऊन येतं. सो या अर्ली अरायवल ऑफ मान्सून मध्ये बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत किंवा काही कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये एक स्लोडाऊन येतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की व्हॅल्युएशनच्या पर्स्पेक्टिव्हने जरी आपण बघितलं की सिमेंट ऍज अ सेक्टर हे ॲडिक्वेटली व्हॅल्यूड आहे आत्ताच्या मल्टिपलला. म्हणजे जर फ्रंटलाईन कंपन्या बघितल्या तर त्या मिड डबल डिजिट इबिटावरती ट्रेड होत आहेत. सो व्हॅल्युएशनमुळे ही थोडंफार प्रॉफिट बुकिंग सध्या आलं असेल मार्केटमध्ये. बट ओव्हरऑल लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह सेक्टर नक्कीच चांगला आहे. सो अजून करेक्शन आलं तर नक्कीच सेक्टरकडे बघण्यास काहीच हरकत नाही. बरं,
गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं असेल तर बाजारामध्ये पुन्हा एकदा IPO खूप मोठ्या संख्येनं यायला लागलेले आहेत. आता ही IPOची गर्दी हे बाजार टॉपच्या जवळ पोहोचल्याचं लक्षण मानायचं का? नाही, मी तसं याकडे बघत नाही. आय मीन हा एक मार्केटचा जनरल थिंग पॉइंट आहे, बट मला तसं वाटत नाही. आणि सध्या IPOची गर्दी जरी असली तरी एक IPO फ्रेंझी जी आपण एक 2-3 वर्ष या गेल्या 12 ते 18 महिन्यात पाहिली होती तेवढी फ्रेंझी दिसत नाहीये. निश्चितच जेव्हा मार्केटमध्ये इन्व्हेस्टर सेंटिमेंट चांगलं असतात त्यावेळेला कंपनीज पुढे येतात, आपले IPO लॉन्च करतात आणि कॅपेक्स साठी या IPOच्या मार्फत पैसे गोळा करतात. सो त्या दृष्टीने मी ह्याला काही साईन नाही म्हणणार की मार्केटमध्ये आता युफोरिया वगैरे परिस्थिती आहे. म्हणजे सप्टेंबर पासून जे काही मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढलेली आहे त्यामुळे तो युफोरिया कुठेतरी कमी झालेला दिसतोय. आणि निश्चितच IPO बूमचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर 2000 मध्ये आपल्याला .com बबल होतं, त्यावेळेला बऱ्याचशा टेक्नॉलॉजी कंपनीचं लिस्टिंग होत होतं आणि कुठल्याही व्हॅल्युएशनला ते लिस्टिंग होत होतं. त्याच्यानंतर आपण 2021 मध्ये बघितलं की टेक्नॉलॉजी कंपनीज आणि त्या रिलेटेडच्या IPOचा एक खूप मोठा युफोरिया झाला होता आणि त्यानंतर सेक्टरने फार सिग्निफिकंट करेक्शन पाहिलं होतं. तर सध्या परिस्थितीत मला तसा युफोरिया नाही जाणवत निश्चितच. ओके. रॉयटर्सने एक सर्वे केलेला आहे, ज्या सर्वेमधनं असं दिसून आलेलं आहे किंवा त्यांनी भाकीत वर्तवलेलं आहे, निष्कर्ष काढलेला आहे की शेअर बाजार वर्षाच्या अखेरीला नवीन उच्चांक गाठेल, पण त्याआधी एक मोठं करेक्शन येईल. असं खरोखर शक्य आहे का असं तुम्हाला वाटतंय का? कारण तुम्ही एक हिंट दिलीत थोड्या वेळापूर्वी बोलताना उत्तरातनं की मार्केट कदाचित करेक्शन मोडमध्ये जाण्याची शक्यता आहे. निश्चितच सध्या बाजार हा असा आहे की म्हणजे ज्या गोष्टी किंवा जेवढा बाजार एका महिन्यातून किंवा 3-4 महिन्यातून जेवढा मूव्ह व्हायचा तो आता एका आठवड्यात किंवा 2-3 दिवसामध्ये मुवमेंट तेवढी बाजारामध्ये येत आहे. त्यामुळे निश्चितच आता ते टाइम करणं खूप कठीण आहे की कुठलं ट्रिगर असेल की जे बाजाराला त्या डाऊन साईड जे आपण एक्सपेक्ट करतोय तिथे घेऊन जाईल. बट ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम जर तुम्ही मला विचारलं तर बाजाराला कोणती रिस्क आहे तर प्रामुख्याने जर आपण पुढच्या क्वार्टरच्या रिझल्ट मध्ये जर सिग्निफिकंट अर्निंग स्लोडाऊन बघितलं, इकॉनॉमीमध्ये स्लोडाऊन आलं, त्याच्यानंतर आता आपण जसं म्हटलं की पाऊस हा यावर्षी फार लवकर आलेला आहे. पण जुलै ते ऑगस्ट हे 2 महिने असे असतात जे आपल्याकडे ऍग्रिकल्चरच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. तर त्यावेळी पावसाचं प्रमाण किती राहील आणि त्याच्यानंतर पुन्हा डिपेंडिंग ऑन हे सगळे फॅक्टर्स आपण जी काही लॉंग अवेटेड कन्झम्पशन डिमांड रिकव्हरी जी आपण अँटिसिपेट करतोय तर ती अजून जर डिले झाली किंवा तिथे काही ग्रीन शूट्स आपल्याला बघायला नाही मिळाले तर त्याही गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. पुन्हा आपले US सोबत आपले जे काही टॅरिफ डिस्कशन चालले त्याचा आउटकम काय येईल त्याच्यावरही बाजाराची पुढची दिशा डिपेंडंट राहील. ओके, धन्यवाद केदारजी तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. पुढच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. प्रत्यक्ष कर विभागानं आयकर विवरण पत्र भरण्याची मुदत 1.5 महिन्यांनी वाढवलेली आहे. अर्थातच याचा नोकरदारांना दिलासा मिळालेला आहे. या संदर्भात आपण बोलणार आहोत कर सल्लागार संजीव गोखले सरांसोबत. गोखले सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. कोणाच्या ध्यानीमनी नसताना हा निर्णय घेण्यात आला आणि कोणी मागणी केलेली नव्हती आणि ही मुदत वाढवून देण्यात आली. नेमकी मुदत वाढवून देण्यामागची कारणं काय आहेत? खरं सांगायचं तर अशा पद्धतीने कधीही इतक्या आधी मुदत वाढली नव्हती किंवा वाढवली गेली नव्हती. त्यामुळे एक्झॅक्ट निश्चित काय कारण आहे जरी ते सांगितलं गेलं की नोकरदारांना विवरणपत्र व्यवस्थित फाईल करता यावं, यावर्षी फॉर्म्स मध्ये बदल आहे, तरी आज मी अनेक वर्ष आम्ही विवरणपत्र ऑनलाईन फाईल करतोय. फॉर्म्स मध्ये दरवर्षीच काही ना काही बदल होत असतात. त्यामुळे निश्चित असं कारण आपल्या समोर येत नाहीये. मात्र आपण जर थोडा विचार केला तर असं असू शकतं की हे वर्ष असं आहे की याच्यात 23 जुलै 2024 मध्ये बजेट नंतर कॅपिटल गेन मध्ये जे रेट बदलले गेले 10% 12% आणि 15% 20%. त्यामुळे अशी परिस्थिती आहे की हे वर्ष असं आहे की करदात्यांना आपले जे व्यवहार आहेत त्याच्यावर 23 जुलैच्या आधीचे व्यवहार आणि नंतरचे व्यवहार हे सेग्रिगेट करायचे. आधीच्या व्यवहारावर त्यांना 10% टॅक्स भरायचा आहे, त्याच्यानंतरच्या व्यवहार 12.5% भरायचे आणि हे थोडंसं किचकट असू शकतं. अर्थात हे व्यवहाराचा जो सगळा उलाढाल वार्षिक आहे त्याचं एक ग्लोबल आपल्याला एक रिपोर्ट मिळतोच ब्रोकरकडनं.
परंतु हे सगळे व्यवहार आता अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजे वार्षिक माहिती पत्रकातही दिसतात. तसंच आपला जो टॅक्स कापला जातो, आपला फॉर्म 16 जो सॅलरी लोकांना मिळतो, त्या सगळ्याला जवळपास 15 जून आपल्याला उजळतो. याचं कारण असं आहे की हे जे विविध स्त्रोत्रातनं ही माहिती जी घेतली जाते त्याची जी अंतिम मुदत आहे ती 31 मे आहे. म्हणजे बँका, क्रेडिट कार्ड कंपन्या ह्या आपली माहिती, आपल्याविषयी माहिती जी डिपार्टमेंटला देतात ती 31 मे पर्यंत देतात आणि 31 मे नंतर साधारण पुढच्या 8 ते 10 दिवसात आपल्याला वेबसाईटवर ही माहिती दिसू शकते. त्यामुळे तसं जर बघितलं तर 15 जून ते 31 जुलै केवळ 1.5 महिनाच आपल्याला हातात मिळतो. आणि जर फॉर्म्समध्ये अशा पद्धतीने यावर्षी तुम्हाला तुमचे व्यवहार हे व्यवस्थित भरायचे रकान्यामध्ये आणि त्याप्रमाणे टॅक्स भरायचा असेल तर थोडंसं शांतपणे हे करणं आवश्यक असतं, नाही तर ह्याच्यात गोंधळ होऊ शकतो, चुकीचं विवरणपत्र फाईल होऊ शकतं. आणि कदाचित याचा विचार करून डिपार्टमेंटनी आधीच म्हणजे अगदी मेच्या अखेरीस याचा विचार करून ही मुदत वाढ दिलेली आहे. याचा अर्थ असा की आता हा तुम्हाला सबस्टॅन्शियल मुदत दिल्यामुळे आता तुम्ही हा प्रॉपर आपलं विवरणपत्र भरा आणि चुका टाळा, अशा पद्धतीचा संदेश हा इनडायरेक्टली दिला गेलाय. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की विवरणपत्र जर आपण आपण बघितलं तर 31 जुलैच्या वेळी साधारण पावसाळा असतो, ऍडमिशन मुलांच्या होत असतात. अशा विविध कारणांनी जर फॉर्म 16 उशिरा मिळाला तर पगारदार नोकर मंडळींच्या हातात तसा वेळ कमी असतो आणि त्या वेळात वेळ काढून जेव्हा विवरणपत्र भरायची वेळ येते तेव्हा कधी कधी वेबसाईटचे इश्यू असतात. त्यामुळे आता ही सगळी हा विचार केला गेला असेल कदाचित की थोडी डेट जर वाढवली या वर्षीसाठी तर हे सगळं सोपं होईल आणि विवरणपत्र चुकीची भरली जाणार नाहीत. श्रीरंग, असंही बघ की गेले साधारण 2 वर्ष आपण बघतोय की जवळपास 9 कोटी विवरणपत्र भरली जातात, म्हणजे त्याची संख्याही वाढलेली आहे. त्यामुळे ही डेट वाढल्यामुळे आता एकाच वेळी जो संगणकावर जो भार येतो सिस्टीमवर तोही येणार नाही. त्यामुळे मला वाटतं या सगळ्याचा विचार करून ही वेळीच डेट अशी वाढलेली आहे. मात्र एक गोष्ट मी निश्चित सांगेन की अशा पद्धतीचा विचार डिपार्टमेंटने आतापर्यंत कधीही केला नव्हता. जो यावर्षी हा केलेला गेला असेल तर तो निश्चित त्याचं स्वागत केलं पाहिजे. बरं सर, ज्या लोकांना बदलाबद्दल माहिती नाहीये, नेमका यंदाच्या रिटर्न फायलिंगमध्ये कोणकोणते बदल होणार आहेत, झालेले आहेत आणि रिटर्न फाईल करताना काय काय काळजी घेणं गरजेचं आहे? सर्वात मोठा बदल म्हणजे जो आपण आता म्हटल्याप्रमाणे भांडवली नफ्यावरचा जो कर आहे शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडावरच्या, त्याच्यातला रेटच बदललाय. आणि कसं असतं की हा रेट बदलला समजा 1 एप्रिल पासून असता तर प्रश्न झाला नसता की आपल्याला माहिती आहे की आता 10% किंवा 12% रेट आहे. परंतु हा जो बदल आहे हा मध्येच झालेला आहे 23 जुलै. त्यामुळे प्रत्येकाला काळजीपूर्वक 23 जुलैच्या आधीचे व्यवहार स्वतंत्रपणे वेगळ्या रकान्यात भरायचे. 23 जुलै आणि नंतरचे व्यवहार हे वेगळ्या रकान्यात भरायचे. त्याचा अर्थातच त्याची कॉस्ट किती होती त्या शेअरच्या विक्रीची ही त्याप्रमाणे व्यवस्थित भरून त्याचा सगळा भरणा करायचा आहे आणि हे विवरणपत्र सादर करायचं. दुसरं सगळ्यात एक महत्वाचं अजून एक आहे तर ITR 1 जो सहज ज्याला म्हणतात, त्या ITR 1 मध्ये आता हे शेअर मार्केटचे व्यवहार जर तुमचा कॅपिटल गेन 1.25 लाखापर्यंतचा असेल तर हे व्यवहार तुम्ही भरू शकता. रादर ते भरणं आता अनिवार्य झालंय. त्यामुळे ITR 1 वापरणारे जे पगारदार नोकर मंडळी, जे एकाचं एकच घर असणारे, व्याज असणारे, पेन्शनर, अशा लोकांचे जे शेअर व्यवहार असतील ज्याचं उत्पन्नात 1.25 लाखाच्या कमी असेल त्यांनाही हे ITR 1 भरणं आवश्यक आहे. त्यामुळे साहजिकच ह्या सगळ्यासाठी थोडंसं आता काळजीपूर्वक हे सगळं करावं लागेल. तिथे चुका होऊन चालणार नाही आणि हा जो महत्वाचा टॅक्स मधला बदल झालाय ह्याचा विचार करून ITR 1 भरायला लागेल. त्याचप्रमाणे गेली काही वर्ष आपण बघतो की अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये जवळपास सगळी माहिती उपलब्ध असते. त्या माहितीच्या आधारे जे मोठे व्यवहार झालेले असतात त्याच्यात कुठला जर कराशी संबंधित व्यवहार असेल तर तोही दाखवणं आवश्यक असतं आणि अशा रीतीने करदात्याची या शेवटल्या काही 1-1.5 महिन्यामध्ये गडबड होऊ शकते, गोंधळ होऊ शकतो. तसं होऊ नये म्हणून या पद्धतीने जर डेट वाढवली गेली असेल तर करदात्यांच्या हातात आता पुरेसा वेळ आहे आणि या वेळाचा सदुपयोग करून आतापासूनच ही जर काम त्यांनी सुरू केलं तर अगदी शेवटपर्यंत थांबायची त्यांना गरज नाही. ते 31 जुलै नाही तर पुढच्या ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या 15 तारखेपर्यंत आपलं विवरणपत्र सहज भरू शकतात. मात्र जे भरायचं आहे ते मात्र अचूक भरता येईल आणि पुढचा भुर्दंड ते टाळू शकतात. सर, तुम्ही अचूक भरणं गरजेचं आहे असा उल्लेख केलात म्हणून परताव्याची मुदत वाढली आहे, मात्र तरीही कोणती खबरदारी घेणं करदात्यांनी गरजेचं आहे? मी आताच म्हटल्याप्रमाणे खबरदारी म्हणजे एक तर तुमच्या उत्पन्नाचे सगळे जे तुमचं उत्पन्न जिथून जिथून असतं, आता हल्लीच्या काळात पगार असेल तर फॉर्म 16 असतो, बँकेचं व्याज असतं, पोस्टाचं व्याज असतं, डिव्हिडंड असतं, तुमचं एखादं घर भाडं असतं,
आता ह्या नवीन कर प्रणालीमध्ये जे नवीन कर प्रणाली स्वीकारते त्यांना वेगळ्या कुठल्या वजावटी नाही. त्यामुळे त्याचे आम्ही पूर्वी सांगायचो की त्याचे पुरावे गोळा करा किंवा ते एका ठिकाणी आणा. आता शक्यतो नवीन कर प्रणाली यावर्षी जास्तीत जास्त लोक वापरायला लागतील आणि त्यामुळे पुरावे गोळा करण्याची गरज नाही. मात्र योग्य रकमात ते विवरणपत्र भरणं हे अत्यंत आवश्यक आहे. कर देय असेल तर त्या कराचं पेमेंट त्याचं वेळेत होणं आवश्यक आहे. टॅक्स कापला गेला असेल तर त्याचा टॅक्स कोणी कापलाय, त्याचा टॅन नंबर, त्याचं व्यक्तीचं नाव, ह्या सगळ्या गोष्टी त्या विवरणपत्रात योग्य पद्धतीने भरणं आवश्यक असतं. इतकंच नव्हे तर ज्यांना परतावा किंवा रिफंड मागायचा आहे त्यांनी आपलं बँकेचे डिटेल्सही व्यवस्थित देणं आवश्यक असतं. की बरेच वेळा असं बघतो की बँक डिटेल्स चुकीचे दिल्यामुळे डिपार्टमेंट परतावा देऊ इच्छितं पण आपला तो परतावा आपल्या बँकेत येत नाही आणि मग त्यामुळे तो अडून राहतो. या सगळ्याची काळजी आपण करदात्यांनी यावेळेला घ्यावी. त्याच्यासाठी त्यांना जास्त मुदत दिलेली आहे. मला वाटतं त्याचा त्यांनी उपयोग करू. बरोबर. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि सगळ्यात दिलासा देणारी जी करदात्यांसाठीची बातमी आहे, जी काल निर्णय घेण्यात आलेला होता की इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठीची मुदत 1.5 महिन्याने वाढवण्यात आलेली आहे. याचा सगळ्या करदात्यांना मोठा फायदा होणार आहे. तो काय होणार आहे ते आपण या कार्यक्रमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.